नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे नीट यूजी काउन्सिलिंग 2024 आणि रशियातील MBBS. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर अमित कांबळे. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. डॉक्टर अमित कांबळे हे AK एज्युकेशनल कन्सल्टंटचे डायरेक्टर आहेत. त्यांनी वोल्गोग्रॅड मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय शिक्षण प्राप्त केलेलं आहे. ते रशियातील स्टेट व फेडरल युनिव्हर्सिटीचे अधिकृत प्रतिनिधी आहेत. AKEC रशियन सरकारी वैद्यकीय विद्यापीठांसोबत 24 वर्षांपासून संलग्न आहेत. आजपर्यंत 1100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी वैद्यकीय प्रवेश मिळवून दिलेला आहे आणि बहुमोल मार्गदर्शन केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांचे 90 ते 95% विद्यार्थी परीक्षा FMGची परीक्षा पहिल्या प्रयत्नांमध्ये पास होऊन ते एम्स सारख्या अनेक नामांकित संस्थेतून पोस्ट ग्रॅज्युएशन DNB करून आज भारतामध्ये यशस्वी डॉक्टर्स म्हणून सरकारी व खासगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. हा त्यांच्या कामाचा व निवड प्रक्रियेचाच परिणाम म्हणावा लागेल. तसंच 2017 मध्ये रशियन सरकारने देखील त्यांचा गौरव करून त्यांना लेटर ऑफ ग्रॅटिट्यूडने सन्मानित केलेला आहे. नीट परीक्षेनंतर MBBSची अपेक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते आज मार्गदर्शन करणार आहेत आणि पालकांच्या ॲडमिशन संदर्भातील अनेक समस्यांचं ते निरसन देखील करणार आहेत. तर निराश न होता रशियाचा पर्याय MBBSसाठी कसा योग्य आहे, ते ॲडमिशनच्या वेळेस कोणत्या महत्त्वाच्या प्रक्रिया पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे आणि फसव्या एजंट्सचे कॉल्स, व्हॉट्सअप मेसेजेस, लिंक्स यापासून सावधानी कशी घ्यावी यावर देखील ते मार्गदर्शन करणार आहेत. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर आता सगळ्यात महत्त्वाचा पहिलाच प्रश्न की भारतामध्ये आणि रशियाच्या टॉप बेस्ड विद्यापीठांमध्ये जर आपण कम्पेअर केलं तर ते कम्पेअर करत असताना एकंदरीत असे अनेक एजंट्स असतात जे सांगत असतात की आमच्याकडे रशियातील टॉप आणि बेस्ट कॉलेजेस आहेत. पण आपण त्यांना कसं जज करू शकतो की ते फसवत नाहीत, एकंदरीत कशी खात्री करू शकतो? सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण रशियाचे बेस्ट आणि टॉप युनिव्हर्सिटीजच्या बद्दल जेव्हा विचार करत असतो तर हे विद्यापीठ काही पॅरामीटर्स फुलफिल करणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं जे मेडिकल युनिव्हर्सिटी टॉपची आणि बेस्टची आहे ही गव्हर्मेंटची आहे का ते बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अफोर्डेबल शिक्षण हे प्रोव्हाइड करत आहे का आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण ते देत आहेत का हे देखील पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी बघणं गरजेचं आहे. शिवाय रशियाच्या टॉप 5 युनिव्हर्सिटीजच्या लिस्टमध्ये ऑर्गॅनिक सर्चमध्ये ह्या युनिव्हर्सिटीज लिस्टेड आहेत का त्याच्यासाठी वेबोमेट्रिक्स, टाइम्स हायर एज्युकेशन, QS रँकिंग्स देखील बघितल्या जातात. त्याच्यानंतर त्यांचं टीचिंग, ट्रेनिंग मॉड्यूल आणि जे क्लिनिकल एक्सपोजर आहे ते छान असणं गरजेचं आहे. FMG फर्स्ट अटेम्प्ट पासिंग रेशो विद्यापीठाचा चांगला असणं गरजेचं आहे, कारण हा एक इंडिकेटर असतो. कारण विद्यार्थी तिथं जेवढा वर्ष शिकत असतो आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये जेव्हा तो हा परीक्षा उत्तीर्ण होतो म्हणजे त्याला तिथं एज्युकेशन जे आहे ती क्वालिटी चांगली दिलेली आहे आणि त्याच्यामुळंच तो FMG एक्झाम क्रॅक करू शकतो. म्हणून तो इंडिकेटर फार महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर लोकेशन विद्यापीठाचं एका मेट्रोपॉलिटन शहरामध्ये असणं गरजेचं आहे, कारण रशियाची टायर 2, टायर 3, टायर 4 सिटीजमध्ये लोकसंख्या कमी आहे. आता जेव्हा आपण लिस्ट्स बघत असतो, पालक आणि विद्यार्थी सर्च करत असतात तेव्हा भरपूर लिस्ट्स येत असतात आणि त्याच्यामुळं पालकांची आणि विद्यार्थ्यांची कन्फ्युजन स्टेट ऑफ माइंडमध्ये ते जात असतात. म्हणून जेव्हा ह्या लिस्ट्स जेव्हा आपण चेक करतो तेव्हा काही स्पेसिफिक नावं म्हणजे भारतातली असू देत काय किंवा रशियातली असू देत ही नावं प्रत्येक लिस्टमध्ये आपल्याला बघायला मिळतील. कदाचित जर भारताचं बघितलं तर एम्स किंवा झिपमर, PGIMER, CMC वेलोर. रशियाचे जर टॉप आणि बेस्ट जर आपण विचार केला तर कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, वोल्गोग्रॅड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, पीपल फ्रेंडशिप युनिव्हर्सिटी ऑफ रशिया, इमॅन्युअल कांत बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटी, फर्स्ट मॉस्को स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी आफ्टर सेचिनव. सो ह्या युनिव्हर्सिटीजपेक्षा चांगले युनिव्हर्सिटीज असू शकतील, एक्सपिरियन्स्ड युनिव्हर्सिटीज असू शकतील किंवा जुने देखील युनिव्हर्सिटी असू शकतील. मात्र ही जी काही स्पेसिफिक नावं आहेत हे का आउटस्टँड करतात किंवा हे टॉप आणि बेस्टचे का आहेत, कारण ह्यांच्याकडं त्यांची सिलेक्शन प्रक्रिया अतिशय स्ट्रिक्ट आणि स्पेसिफिक आहे आणि त्यांनी स्वतःसाठी एक रेप्युटेशन बिल्डअप केलेलं आहे कन्सिस्टंटली चांगले ग्रॅज्युएट्स निर्माण करण्यासाठी. म्हणून जर आपण त्यांची सिलेक्शन क्रायटेरियामध्ये जर आपण
त्याच्यात बसत असलो म्हणजे ते काय 12वीचे मार्क्स बघतात, नीटचा स्कोअर देखील मेरिटमध्ये असणं गरजेचं आहे आणि शिवाय ते त्यांच्या कदाचित वेगळ्या एंट्रन्सेस देखील कंडक्ट करत असतात कारण त्यांना टॉपचे आणि बेस्टच विद्यार्थी हवे असतात. जर ती क्रायटेरिया आपण फुलफिल केली तर ते आपल्याला ॲडमिशन देऊ शकतील. मात्र बऱ्याच वेळेस असं होतं की काही विद्यार्थी त्यांची सिलेक्शन क्रायटेरिया फुलफिल करत नाहीत आणि ते त्यावेळेस अशा एजंट्सला अप्रोच करतात जे त्या विद्यापीठाचे ऑथराईज नसतात आणि असे एजंट्स त्यांना त्या विद्यापीठामध्ये ॲडमिशन देण्याची फॉल्स होप्स देऊ शकतात. म्हणून पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जपून राहण्याची गरज आहे आणि विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट चेक करून त्यांचे ऑथराईज्ड पार्टनर्स भारतामधील कोण आहेत त्यांच्याकडूनच आपलं ॲप्लिकेशन करून घेण्याची गरज आहे. ओके. आता डॉक्टर, भारतामध्ये MBBSला प्रवेश मिळवण्यासाठी आणि रशियात MBBSला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना कोणती आव्हाने समोर असतात? जर आपण बघितलं तर भारतामध्ये गव्हर्नमेंटमध्ये जर सीट हवी असेल तर मेरिटशिवाय दुसरा पर्याय नसतो. परदेशात मात्र जेव्हा विद्यार्थी जात असतो तेव्हा पालकांना ट्रस्ट विद्यार्थ्यांमध्ये असणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांनी देखील पालकांना कॉन्फिडन्स देण्याची गरज आहे. दुसरं जर बघितलं की मेरिट शिवाय पर्याय नसल्या कारणाने सिलेक्शन जे ड्रीम कॉलेजसाठी जो चॉईस असतो तो अतिशय कमी असतो. परदेशात भरपूर कंट्रीज MBBSचा कोर्स ऑफर करतात, मात्र जे सिलेक्ट आपण केलेलं कॉलेज आहे ते योग्य आहे का नाही हे अनसर्टन राहू शकतं. त्याच्यानंतर भारतामध्ये विद्यार्थी MBBSच्या एंट्रीपर्यंत अनेक क्वालिफाईंग एक्झाम्स देत राहत असतात. म्हणून त्यांना एज रिलेटेड त्यांचे काही क्वेश्चन्स जे असतात ते पालकांना व्यवस्थित पद्धतीने हँडल करणं लागू शकतं. परदेशात जे विद्यार्थी जातात ते नो डाऊट MBBSचाच कोर्स करत असतात, मात्र ते त्यांचं ॲकॅडमिक ऑब्जेक्टिव्ह किंवा ॲकॅडमिक करिक्युलम टाईममध्ये कंप्लीट करतील का ह्याची चिंता पालकांना बऱ्याच वेळेस असते. त्याच्यानंतर जे प्री इन्व्हेस्टमेंट असते पालकांची करिअरच्या अगोदर म्हणजे एंट्रीच्या अगोदर जी लागणारी म्हणजे ती प्रिपेरेशन असू देत किंवा कोचिंग असू देत, ऑनलाईन ट्रेनिंग असू देत, ह्याच्यामध्ये भारतामध्ये ती थोडीशी अधिक असते. परदेशात जे विद्यार्थी MBBS करत असतात ऑफकोर्स त्यांचा जो खर्च आहे कधीकधी रेट्स फ्लक्च्युएट होऊ शकतात, इन्फ्लेशनची त्यांना चिंता असते. सोसायटीचं प्रेशर भारताच्या पालकांना भरपूर असतं कारण अजूनपर्यंत करिअरला सुरुवात झालेली नाही आहे. असे भरपूर प्रेशर्स पालकांना सहन करावे लागतात आणि परदेशातल्या पाठवलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना असं असतं की कसं तुम्ही फॉरेनला विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला पाठवू शकता ते पण एकटं. हा एक प्रेशर असतं आणि भारताच्या पालकांना एक सगळ्यात महत्त्वाची जी चिंता कायम असते की इतकं प्रिपेरेशन करून इयर गॅप घेऊन भारतामध्ये गव्हर्नमेंटची MBBS सीट मिळेल का हा फार महत्त्वाचा प्रश्न अनआन्सर्ड असतो. आणि परदेशाच्या पाठवलेल्या विद्यार्थ्याला नो डाऊट तो MBBS करत आहे तरी तो FMG परीक्षा उत्तीर्ण होईल का हा प्रश्न त्यांना देखील असतो. म्हणजे जर आपण बघितलं की भारतात प्रयत्नशील असलेल्या विद्यार्थ्याला किंवा परदेशात MBBS ची सीट मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रश्न सेमच असतात, मात्र त्यांचा अप्रोच फार वेगळा असतो आणि त्याच्यामुळे त्यांचे जे सोल्युशन्स आहेत ते मात्र डिफर करत असतात. ओके. आता अमितजी, रशियामध्ये शैक्षणिक वर्ष नेमकं कधी चालू होतं? रशियामध्ये शैक्षणिक वर्ष जे आहे ते हे सप्टेंबर महिन्यापासून स्टार्ट होतं. ओके. आता रशियामध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी नेमकी कोणत्या प्रकारची विद्यापीठे उपलब्ध आहेत? रशियामध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंटचे युनिव्हर्सिटीज अवेलेबल आहेत. 2 प्रकारचे प्रामुख्याने विद्यापीठं आहेत. एक आहेत राज्यशासित ज्याला आपण स्टेट युनिव्हर्सिटीज म्हणतो आणि केंद्राच्या अधीन फेडरल ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज ज्याला आपण फेडरल युनिव्हर्सिटीज असं म्हणतो. ह्या युनिव्हर्सिटीज वर्ल्ड डिरेक्टरी ऑफ मेडिकल स्कूल्स लिस्टेड युनिव्हर्सिटीज असल्याकारणाने ग्रॅज्युएशननंतर इथून प्राप्त केलेली जी डिग्री आहे ही ग्लोबली रेकग्नाइज्ड असते. ओके. आता आपल्या इथल्या एखाद्या विद्यार्थीला जर रशियातील टॉप आणि बेस्ट वैद्यकीय विद्यापीठामध्ये जर प्रवेशासाठी अर्ज करायचा असेल तर तो कसा करू शकतो? प्रत्येक विद्यापीठाची एक सिलेक्शन कमिटी असते आणि त्यांचा एक स्पेसिफिक आणि स्ट्रिक्ट सिलेक्शन क्रायटेरिया असते. भारतीय विद्यार्थ्यांना त्यांचे 10वी 11वी 12वीचे मार्कलिस्ट, सर्टिफिकेट्स, त्यांचा नीटचा स्कोअर कार्ड, पासपोर्ट्स आणि त्यांचे हेल्थ रिपोर्ट्स सादर करावे लागतात. ॲप्लिकेशन करत असताना आमचे काउन्सिलर्स आणि मॅनेजर्स नक्की आपल्याला असिस्ट करू शकतील.
एकदा आपलं ॲप्लिकेशन विद्यापीठाला केल्यानंतर विद्यापीठ ते रिव्ह्यू करत असतं आणि व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर विद्यार्थ्यांना विद्यापीठ सीट ग्रांट करू शकते. ओके, आता सपोज नीटच्या एक्झाममध्ये जर मार्क्स कमी असतील तर आणि एखादा विद्यार्थी तरीसुद्धा MBBS मध्ये संधी मिळेल या आशेवर जर असेल तर एक्झॅक्टली त्यांच्या पेरेंट्सनी काय करावं? कसं नीट रिपीट करायची असेल हा विद्यार्थ्याचा वैयक्तिक निर्णय असतो. जर नीटमध्ये मेरिटचा स्कोअर असेल तर नक्कीच विद्यार्थी सर्व काउन्सिलिंग जे राऊंड्स आहेत त्याच्यासाठी नक्की थांबवू शकतात. मात्र जर नीटमध्ये ॲव्हरेज स्कोअर असेल आणि तरी त्यांना MBBSसाठी अपेक्षा असेल किंवा डिसिजनवर ते येऊ शकत नसतील तर त्यांना कदाचित डिसिजन मेकिंगसाठी काही असिस्टन्सची देखील गरज लागू शकते. बऱ्याच वेळेस अशा परिस्थितीत विद्यार्थी काय करतात, गॅप घेऊया किंवा रिपीट करूया, ज्याच्यामुळं त्यांना काय वाटत असतं की त्यांचा अधिक अभ्यास होईल, त्यांचा स्कोअर वाढेल आणि त्यांना भारतामध्ये सीट मिळेल, कारण त्यांचं फोकस आणि कॉन्सन्ट्रेशनवर त्यांचा जास्ती भर असू शकेल असं त्यांना वाटत असतं. बऱ्याच वेळेस पालक विद्यार्थ्यांना फोर्स करत असतात रिपीट करण्याकरिता, कारण त्यांचे देखील काही विद्यार्थ्यांकडून स्वप्न असतात. कधीकधी विद्यार्थी एका निर्णयावर पोहोचतात, पालक पोहोचत नाहीत. कधीकधी पालक एका निर्णयावर येतात, विद्यार्थी निर्णयावर येऊ शकत नाहीत. मात्र ह्याच्यात सर्व सिच्युएशनमध्ये विद्यार्थ्यांनी देखील हे समजून घेण्याची गरज आहे की पालकांनी अगदी अपेक्षाच करायची नाही असं होऊ शकणार नाही, कारण पालकांना देखील विद्यार्थ्यांसाठी एक बेटर लाईफ, एक बेटर फ्युचर, एक बेटर प्रॉस्पेक्ट्स साठी ते प्रयत्नशील असतात आणि पालकांचा ह्या सिच्युएशनमध्ये रोल सपोर्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना मोटिवेटेड ठेवणं गरजेचं आहे. त्यांचं फिजिकल आणि मेंटल वेलबिंग जपणं गरजेचं आहे. ओपन कम्युनिकेशन त्यांच्या सोबत ठेवणं गरजेचं आहे आणि ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन डिसिजन मेकिंगमध्ये राहणं जे आजकाल फार कमी झालेलं आहे. त्याच्यासाठी आमचे मॅनेजर्स आणि काउन्सिलर्सच्या आपण अपॉइंटमेंट घेऊन हे सेशन्स देखील आज पालक आणि विद्यार्थी अटेंड करू शकतील. ओके, आता एखाद्या विद्यार्थ्याला काउन्सिलिंग राऊंड नंतर सुद्धा जर भारतामध्ये प्रवेश नाही मिळाला तर त्या विद्यार्थ्यांनी रशियामध्ये जाण्याचा विचार करणं योग्य ठरेल का? कसं असतं की भारतामध्ये जे काउन्सिलिंग राऊंड्स आहेत ते जून महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत चालत असतात. रशियाचे टॉप आणि बेस्ट मेडिकल युनिव्हर्सिटीज सप्टेंबर महिन्यात सुरू होतात. म्हणजेच एका टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीमध्ये सप्टेंबरपर्यंत वेकंट सीट्स अवेलेबल नसणार आहेत आणि जरी एखाद्या वेळेस असली तरी आपल्याकडं तितका वेळ नसतो डॉक्युमेंटेशनची प्रक्रिया करण्यासाठी, पासपोर्टची प्रक्रिया, विजाची प्रक्रिया करण्यासाठी हवा तसा वेळ नसतो. शिवाय परदेशात जर जायचं असेल तर थोडं आपल्याला फायनान्शियल अरेंजमेंट्स करावे लागतात, काही इमोशनल प्रिपरेशन्स असतात, मेंटल प्रिपरेशन असतात. सो अर्ली ॲप्लिकेशन इज द की. जितका वेळ आपण घेणार निर्णयावर येण्यासाठी तितके कमी चान्सेस आहेत आपल्याला चांगलं आणि टॉपचं युनिव्हर्सिटी मिळण्यासाठी, कारण रशियाची जी प्रक्रिया आहे ही मे महिन्यापासून सुरू होते ऑगस्ट महिन्यापर्यंत. ओके, आता रशियन विद्यापीठांमध्ये वैद्यकीय प्रवेश मिळवण्यासाठी नेमकी पात्रता काय असावी लागते? 12वी सायन्समधून ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 50% मार्क आणि रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40% मार्क. शिवाय हे विद्यार्थी नीट क्वालिफाईड असणं गरजेचं आहे. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 50% आणि रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40% मार्क्स. शिवाय त्यांचं कास्ट सर्टिफिकेट, त्यांची व्हॅलिडिटी आणि इतर रेलिव्हंट डॉक्युमेंट्स देखील त्यांना सादर करावे लागतात. ओके, आता विद्यार्थ्यांनी परदेशात कमी बजेटला प्राधान्य देण्यापेक्षा टॉप आणि बेस्ट विद्यापीठाला प्राधान्य देणं किती गरजेचं आहे सर? कसं होतं की जे टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीज आहेत आणि जे पॉप्युलर आणि लो कॉस्ट युनिव्हर्सिटीज आहेत ह्याच्यामध्ये असं एक मिथ भारतामध्ये आहे की टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीज ह्या फार एक्सपेन्सिव्ह आहेत आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचा कल पॉप्युलर युनिव्हर्सिटीजकडं किंवा लो कॉस्ट युनिव्हर्सिटीजकडं जास्ती आहे. मात्र जर आपण बघितलं तर भारताचे देखील जे टॉप आणि बेस्ट कॉलेजेस आहेत तिथं शिक्षण हे अफोर्डेबलच आहे. नो डाऊट तिथं एंट्री लेवल जी आहे ती अवघड आहे, ती स्पेसिफिक असते आणि ती स्ट्रिक्ट असते. जर आपण विचार केला टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीज ते विद्यार्थ्यांना कुठल्या स्वरूपात अट्रॅक्ट करत असतात, त्यांच्या मेरिटवर, त्यांच्या कॉम्पिटिशनच्या बेसिसवर. आणि लो कॉस्ट युनिव्हर्सिटीज त्यांच्या बजेटच्या प्रमाणे त्यांना अट्रॅक्ट करत असतात, कारण कमी बजेट असतं आणि जे ऑलरेडी तिथं शिकणारे काही विद्यार्थी असतात ते त्यांना अट्रॅक्ट करत असतात.
आता टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीजमध्ये जे असतात त्यांचं अकॅडमिक रेप्युटेशन, इन्फ्रास्ट्रक्चर हे इतकं भक्कम असतं आणि विद्यार्थी जेव्हा अशा विद्यापीठामध्ये शिक्षणाची जेव्हा त्याला संधी असते तर त्याचा पण एक विलिंगनेस दिसतो की अशा स्ट्रिक्ट वातावरणात तो शिकू शकेल. लो कॉस्ट किंवा पॉप्युलर युनिव्हर्सिटीजमध्ये कसं असतं की त्यांचा फक्त जस्ट पास असले किंवा जस्ट क्वालिफाय असले तर त्यांना फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर त्यांना ॲडमिशन्स मिळत असतात आणि त्यांचा ॲडमिशनचा कोटा त्यांना भरायचा असतो. दुसरं जर आपण बघितलं की टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीचं रेकग्निशन हे ग्लोबली रेकग्नाइज्ड असतात आणि त्याच्यामुळं ग्रॅज्युएशननंतर त्यांचा रिस्पेक्ट जास्ती असतो. त्यांना ॲडिशनल ॲडव्हान्टेज असतं पोस्ट ग्रॅज्युएशन करता. मात्र ह्या लो कॉस्ट आणि पॉप्युलर युनिव्हर्सिटीजमध्ये काय होत असतं की त्या विद्यार्थ्यांना नो डाऊट ते सगळं मिळत असतं पण प्रत्येक वेळेस ते तेवढ्या व्हॅल्यूचे आहेत हे प्रूव्ह करावं लागतं. टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीचं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ते कन्सिस्टंट असतात. हाय अचिव्हिंग ग्रॅज्युएट्स ते प्रोड्यूस करत राहतात. लो कॉस्ट आणि जर पॉप्युलर युनिव्हर्सिटीजमध्ये कसं असतं की ह्यांच्यासारखं ते नसतं. आता जर आपण विचार केला टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीज फक्त जर आपण शहराची नावं घेतली कझान, कलिनिनग्राड, वोल्गोग्राड, मॉस्को, पीटर्सबर्ग तर ऑलरेडी लोकांना माहीत आहे जगभरात की हे रशियामधले शहरं आहेत आणि इथं क्वालिटी एज्युकेशन होतं. मात्र जर आपल्याला शहरांची नावं आपल्या युनिव्हर्सिटीचं नाव देखील सांगायला लागतं तर तेवढ्या रेप्युटेशनचं ते आज कॉलेज नाही आहे हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. ओके, तर प्रेक्षकांनो आमची ही जी चर्चा आहे ती अशीच चालू राहिली. ती आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर अमित कांबळे. त्यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो. पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर डॉक्टर, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, रशियामध्ये सर्वोत्तम आणि चांगल्या वैद्यकीय विद्यापीठांमध्ये जर अभ्यासक्रमासाठी साधारण खर्च काय येतो थोडक्यात सांगा. अकॅडमिक इयर 2024साठी पर सेमिस्टर अंदाजे 1.5 लाख ते 2.5 लाख रुपयेपर्यंत आपलं बजेट असणं गरजेचं आहे एका टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्याकरिता. ओके, आता विद्यार्थ्यांनी परदेशामध्ये प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसपेक्षा गव्हर्नमेंट कॉलेजेसना प्राधान्य देणं का गरजेचं आहे? गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे परदेशात असतात त्यांचं ॲक्रेडिटेशन, ॲफिलिएशन, सर्टिफिकेशन्स हे फार मॅटर करतं ग्रॅज्युएशन नंतर. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज जे परदेशातले आहेत त्यांना कुणी ॲफिलिएट केलेलं आहे हे जाणून घेणं फार डिफिकल्ट असतं. शिवाय गव्हर्नमेंटची जी मेडिकल कॉलेजेस असतात त्यांची जी प्रक्रिया आहे ही मेरिट बेस्ड असते, कॉम्पिटेटिव्ह असते आणि अवघड असते आणि जर आपण ती क्रॅक केली तर आपला कॉन्फिडन्स वाढत असतो विद्यार्थ्यांचा आणि त्यांना एक सेल्फ रिस्पेक्ट वाढत असतो आणि सोसायटी देखील ते ॲक्सेप्ट करत असते. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज परदेशातल्या याच्यात काय होतं की एक प्रायव्हेटचा टॅग त्यांच्याबरोबर लागतो जो न कळत असतो. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस जे रशियातले आहेत ते अफोर्डेबल आहेत आणि सिक्युअर आहेत. शिवाय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस हे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्सला अटॅच असल्याकारणाने तिथं ट्रीटमेंटची कॉस्ट अतिशय कमी असते आणि त्याच्यामुळं क्लिनिकल एक्सपोजर विद्यार्थ्यांना चांगला असतो. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज ज्या परदेशातल्या आहेत त्या प्रायव्हेट हॉस्पिटल्सला अटॅच्ड असल्याकारणाने तिथं कॉस्ट ऑफ ट्रीटमेंट जास्त असल्याकारणाने रिस्ट्रिक्शन्स येतात क्लिनिकल एक्सपोजरच्या विद्यार्थ्यांना. आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या परदेशातल्या आहेत त्यांचं ॲक्रेडिटेशन, त्यांचे लायसन्सेस किंवा ॲफिलिएशन्स कधीही डिरेकग्नाइज होऊ शकतात किंवा डिलिस्ट देखील होऊ शकतात. ओके, तर ॲडमिशन कन्सल्टंट म्हणजे काय आणि रशियात वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशाआधी अधिकृत कन्सल्टंटची निवड करणं का गरजेचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं ॲडमिशन कन्सल्टंट म्हणजे विद्यापीठाचे अपॉइंटेड आणि अधिकृत असलेले हे भारतामधले प्रतिनिधी असतात आणि जगभरातले विद्यापीठाने अपॉइंट केलेले हे प्रतिनिधी असतात. आता जी ॲप्लिकेशन प्रोसेस असते ती अतिशय कॉम्प्लेक्स असते आणि ती सिम्प्लिफाय करण्यासाठी त्यांची नेमणूक करण्यात आलेली असते. जेव्हा एखादा प्रतिनिधी विद्यापीठ नेमत असतं तेव्हा त्यांचा बॅकग्राऊंड चेक, त्यांचं ह्या फील्डमध्ये असलेलं एक्सपिरियन्स, एक्सपर्टीज आणि नॉलेज विद्यापीठ बघतं. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे, त्यांचे विद्यार्थ्यांची क्वालिटी कशी आहे, हे सगळं बघितल्यानंतर विद्यापीठाचा एक ट्रस्ट निर्माण झालेला असतो आणि म्हणून पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत प्रतिनिधींकडूनच आपलं ॲप्लिकेशन करून घेणं हे गरजेचं असतं. आणि जे अनऑथराइज्ड एजंट्स आहेत यांच्यापासून सावधानी आपण घेणं गरजेचं आहे. ओके, तर रशियामध्ये असेल किंवा इतरत्र असेल, प्रवेश एजंटची जर आपल्याला व्यवस्थित ओळख करून घ्यायची असेल तर आपण काय करू शकतो किंवा कोणती काळजी आपण घेतली पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची जी विद्यापीठ आपण निवडलेलं आहे त्यांच्या
ऑफिशियल वेबसाईटवर भारतामधील ऑफिशियल रिप्रेझेंटेटिव्स कोण आहेत, पार्टनर ऑर्गनायझेशन्स कोण आहेत, त्यांनाच आपण अप्रोच करणं गरजेचं आहे ॲप्लिकेशन करण्याकरिता. फक्त लोकल एजंट्स आहेत किंवा आमच्या शहरामध्ये एजंट आहेत, गावामध्ये एजंट आहेत, ह्यांना अप्रोच करणं अयोग्य आहे. शिवाय ह्या प्रतिनिधींचं जे आहे तिकडच्या ॲडमिनिस्ट्रेशनबरोबर, ॲडमिशन कमिटीबरोबरचे मीटिंगचे फोटोज देखील कधीकधी बघणं खूप गरजेचं आहे किंवा मागवणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेस अनधिकृत एजंट्स विद्यापीठाच्या बाहेर जाऊन फोटो काढू शकतात. लोकल्सबरोबर फोटोज किंवा काही विद्यार्थ्यांबरोबर फोटोज असे प्रोजेक्ट करत असतात की ते तिकडचे ऑफिशियल आहेत. शिवाय तिकडचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचं ऑथरायझेशन लेटर देखील चेक करणं गरजेचं आहे. एक लक्षात घेणं पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी गरजेचं आहे की चांगल्या विद्यापीठात अंदाजे 150 ते 250 सीट्स मात्र अवेलेबल असतात. तर एखादं विद्यापीठ फक्त भारतामध्येच 1000 एजंट्स कशाला नेमेल हे देखील पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. अगदीच. तुम्ही या ठिकाणी आला, इतकं चांगलं मार्गदर्शन केलं, एकंदरीतच MBBSची काय प्रोसेस आहे, कसं शिक्षण आहे याविषयी सांगितलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. तर प्रेक्षकांनो, रशियामध्ये MBBS करण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांसाठी कोणत्या प्रकारची विद्यापीठे उपलब्ध आहेत, कोणत्या फॅसिलिटीज आहेत, त्या ठिकाणची सर्व काही डिटेल्समध्ये डॉक्टरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तुम्हाला AK एज्युकेशनल कन्सल्टंटचे डायरेक्टर डॉक्टर अमित कांबळे यांचं आणखी मार्गदर्शन हवं असेल आणि एक उज्ज्वल भविष्यासाठी ॲडमिशनसाठी तुम्हाला पुढची प्रोसेस करायची असेल तर तुम्हाला आत्ताच स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि एक नवीन करिअर चालू करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.